नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 17 मे रोजी भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान महाराष्ट्रातील नामांकित फाटी ती म्हणजे वाघडोंगर फाटी या ठिकाणी संपन्न होणार आहे. मित्रांनो, यावेळेस या फाटीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सुधारणा करण्यात आल्या आहेत. या फाटीचं कशा पद्धतीने सुधारणा करण्यात आल्यात, या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, बक्षिसाची रचना कशी, हे मैदान कशा पद्धतीने पार पाडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते, आपलं नाव सांगा, परिचय द्या. मी रोहित जगताप. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त आपण धर्मवीर केसरी रविवारी 17 मे 2026 रोजी वाघडोंगर फाटी येथे भरवण्यात येत आहे. भव्य आणि दिव्य एक बैल एक आदत असं आपण मैदान भरवत आहोत. मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? उद्या परमिशन मिळून जाईल. मित्रांनो, आता दुपारची बाईट चालू आहे. मैदानावरती मोठ्या प्रमाणावर ऊन आहे म्हणून इथे एका साईडला शेड आहे, तिथं आपण सावलेले बाईट घेत आहोत. तर दादा, कशा पद्धतीने यावेळेस सुधारणा करण्यात आल्यात फाटीमध्ये? भरपूर सुधारणा दिसते. भरपूर पूर्ण जे काय उणिवा होत्या त्या पूर्ण भरून काढण्यात आलेल्या आहेत. दगडी म्हणा किंवा फाटीचं काम म्हणा पूर्ण केलेलं आहे. बरं, किती दिवसापासून काम सुरू आहे? एक 8 दिवस झाले. आता हे कितवं पर्व आहे ह्या फाटीवर? 10वं पर्व आहे. म्हणजे किती महिन्यात किती पर्व घेतली आता? आम्ही 3 महिन्यात 9 घेतल्या. ही 10वी. आणि 3 महिन्यामध्ये तुम्ही एवढी मैदान घेतली. सुरुवातीची फाटी आणि आता हे 10व्या पर्वाची फाटी एक महाराष्ट्रातली टॉपची फाटी झाली का? हो. बरं, आता पल्ला किती वाढवला काय साधारणतः? काय नाही, कमी आता पल्ला. कमी तेवढा आहे, तेवढाच कमी ठेवणार आहे पल्ला. हो, पल्ला वाढ करण्यात आली का मागं? आता परत सुधारणा करण्यात आली का? सुधारणे 1000 केल्या आता. 1000 पर्व. बघा मित्रांनो, 780 760 पल्ला होता सुरुवातीला पहिल्या पर्वाला. त्याची वाढ करत करत काय त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करत आता 1000 पल्ला नेला. मात्र आदतला पल्ला कमी राहणार. बरं, आता दादा आपण वळू या मैदानाच्या बक्षीस रचनेकडे. बक्षीस रचना कशी असणार आहे या मैदानाची संपूर्ण सांगा. या मैदानाची बक्षीस रचना प्रथम क्रमांक 81,000 रोख रक्कम व मानाची ढाल, 51,000 व मानाची ढाल, तृतीय क्रमांक 31,000 व मानाची ढाल, चतुर्थ क्रमांक 21,000 व मानाची ढाल, पंचम क्रमांक 15,000 व मानाची ढाल, 6वा क्रमांक 11,000 व मानाची ढाल, 7वा क्रमांक 8,000 आणि मानाची ढाल व क्वार्टर फायनलला प्रत्येकी 1,000 रुपये व ढाल वढाला असणार आहे. 1 ते किती मेन बक्षीस आहे? 1 ते किती? 7. 1 ते 7. 1 ते 7 आणि क्वार्टर फायनल पण 1 ते 7. बरं, त्याचबरोबर प्रवेश फी किती असणार आहे? 800 रुपये. 800 रुपये. आणि या मैदानाचे लॉट कधी काढले जातील? मैदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे 16 तारखेला संध्याकाळी. बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल. हो. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? की जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी नोंद करावी व या मैदानाला प्रतिसाद द्यावा. ही एक उत्तम प्रकारची फाटी असून आणि ते सर्वसामान्यांना न्याय दिला जातो अशी ही फाटी समजली जाते. तरी सर्व गाडी मालकांना एकच विनंती की त्यांनी लवकरात लवकर नोंद करून आपला नोंद द्यावी. चालते, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समयेत या मैदानाचे आयोजक संकेत भैया उर्फ गोटू भैया जगताप आहेत. भैया नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, बऱ्याच दिवसापासून या फाटीची चर्चा सुरू होती की आता भरपूर सुधारणा करण्यात आल्यात, तर आता फुल अँड फायनल काय सुधारणा केल्यात? आता वरून निकालापासून खाली सुट्टीपर्यंत फाटीची डेव्हलपमेंट पूर्ण झालेली आहे. बरं, किती पल्ला केला आता? आता पल्ला फाटी भरपूर मोठी झाली. किती झाली तरी? 1100 फूट फाटी झालेली. आदतला किती ठेवताय? आता आदतच्या मैदानासाठी आपण एक 750 ते 700 फूट रान ठेवणार आहे. 700 असेल का कंप्लीट? हो, असेल असं. बरं, खालनं सोडणार आहे ना? खालनं सोडणार. खालनं सोडून पुढे 700 असणार. खालनं रान सोडून वरचं 700 फूट आपण आता हे नवीन बैलगाडी मालकांसाठी माहिती म्हणून आपण फाटीची विचारू. फाटीचं रान कसे, माती कशी? काळ्या मातीचं रान आहे. एकूण फाट्या किती? 10. आतात मधलं अंतर किती? 14 फूट ते 15 फूट अंतर. खाली एका वेळेस किती गट थांबू शकतात? 20 गट म्हणलं तरी थांबतील. निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 700-800 फूट आहे. संकेत भाई, आम्ही बघितलं की तुम्ही आता निकाल रेषेच्या पुढची पण दगडी बऱ्या प्रमाणावरती काढलेली आहेत. त्यानंतर पुढे गेलं की अजून रान होतं, बारका रस्ता होता, वाट रस्ता, माती साधा रोड. त्याच्या पलीकडे गेलं की ती पण रान डेव्हलप केले, माती भरली. काय सांगाल त्याविषयी? काय होतं, गाडी मालकांना गाड्या झोपायला जागा कमी पडत होती. बरं, आपण ते पुढचं रान डेव्हलप करून एकदम टेबल पीस केलाय. टेबल पीस केलेला आहे. तर
ह्या मैदानाच्या नियम अटी कशा असतील हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? संघटनेच्या नियमानुसारच मैदान पार पडेल. बरं, मैदान सकाळी किती वाजता सुरू होईल सकाळी 8 वाजता सुरू होईल मैदान. आणि फायनल किती वाजता पाहायला मिळेल? 4 सव्वा 4 वाजेपर्यंत. बरं, आता आपण पाहतोय की ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडनं देण्यात आला आहे. या मैदानाच्या संदर्भातल्या अवकाळी पावसाचे अपडेट आपल्यामार्फत योग्य त्यावेळी बैलगाडी शर्यत क्षेत्रातील ग्रुपवरती प्रसिद्ध केले जातील. 100%. ज्या दिवशी मैदान संपूर्ण होणार त्या दिवशी या ठिकाणी समजा अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कशा पद्धतीने निर्णय घेतला जाईल? ज्या त्या वेळेची परिस्थिती बघून योग्य निर्णय घेतला जाईल. बरं, त्याचबरोबर या मैदानाचे तुम्ही बॅनर जाहीर केले, त्याच्यावरती जी बक्षिसाची रक्कम जाहीर केली ती सगळी बक्षिसाची रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? सर्व रक्कम योग्य प्रकारे मिळणार. सासवडची खासियत आहे बक्षिसाच्या बाबतीत आणि बरं. मैदानाच्या बाबतीत नाव चांगलं आहे सासवड. बरं, त्याचबरोबर या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळेल का? नाही तसं काही नाही. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? काहीच नाही. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? हो राहणार आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का? करण्यात आली. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? हो. बरं, त्याचबरोबर दादा आता हे आदतचं मैदान घेत आहे तर आदतच्या एक महत्त्वाचा नियम असतो तो म्हणजे आदतच्या दाताच्या संदर्भातलं त्याबाबत काय मार्गदर्शक सूचना असतील तर आत्ताच बैलगाडी मालकांना आदतच्या दाताच्या संदर्भातल्या त्या कळवा. आता आपलं आदत बैलाचं मैदान आहे. आता काय आदत दात लावायला आलेले असतात, काय आदतचे दात हलतात. तर सकाळी मैदान चालू व्हायच्या आधी एक अर्धा पाऊण तास आपण वेळ देणार आहे. बाबा ज्या आदतचा दात हलतोय पडायला झालेला आहे त्यांनी इथं स्टेज पशी यायचं, लाईव्ह मध्ये दात दाखवायचा. आयोजक कमिटीची माणसं इथं असतील तर बाबा योग्य निर्णय घेतला जाईल. अचानक तुमच्या ऑब्जेक्शन कोणी घेतलं आणि ते सक्सेस झालं तर नियमाप्रमाणे गाडी ही बाद होईल. त्याचबरोबर या मैदानाची खासियत आहे मागचे 2-3 व्हिडिओ आपले सोशल मीडियावरती मिलियनच्या वरती बघितले, म्हणजे जवळपास 20-25 लाख लोकांनी बघितलेले आहेत. ते म्हणजे अग्निशामक दलाच्या वतीनं उन्हाची तीव्रता लक्षात घेत आपण फाटी पाणी मारून हलका पाण्याचा शिडकाव करून गार करत असतात. त्या संदर्भात काय सांगाल? सासवडला आपलं सासवड म्हणजे एक अपडेट मैदान. प्रत्येक वेळेस आपण काहीतरी वेगळं करत असतो. गाडी मालक चालक यांच्यासाठी आपण म्हणजे थोडक्यात सुविधा देण्याचं काम करत असतो. ह्या वेळेस पण अग्निशामक बरोबर टँकर सुद्धा नियोजन आपण केलेलं आहे. दिवसभरात 3 ते 4 वेळा आपण पाणी मारून थोडासा थंडावा मैदानात करण्याचा प्रयत्न करा. खाली सुट्टीला पट्टी आहे? हो, खाली तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? कालदसप्पा घाटे. बरं, या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? मयूर शेट्टळेकर आणि प्रवीण शेट घाटे. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर? STC लाईव्ह आणि मैदान रिपोर्ट. त्याचबरोबर मैदानाच्या दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असतील? दोन्ही बाजूला 50% या मैदानामध्ये असलेल्या तांत्रिक त्रुटी, अडचणी, अडथळे हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल. 100%. ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड आणि ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून बैलांना कोणतीही दुखापत होणार नाही, इजा होणार नाही, अपघात होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल. हो, घेतली जाईल. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? गाडी मालक चालकांना आता एवढीच विनंती करीन की आता 1-1.5-2 महिन्याच्या विश्रांतीनंतर परत मैदान आपण घेतलेलं आहे. पावसाचे दिवस जवळ आल्यात. तालुक्यातनं खालच्या भागातून लय फोन आले की बाबा आदतचं मैदान घ्या म्हणून आदतच्या मैदानाचं नियोजन केलेलं आहे. सर्वसामान्यांच्या हक्काची फाटी म्हणून सासवडची आपली ओळख आहे. सर्वांनी जास्तीत जास्त गाडी नोंद करा आणि कमिटीला सहकार्य करा. गोटूबाई, ह्या फाटीवरती आदतचं मैदान झालंय का पहिलं? आता हे पहिलंच मैदान आहे. पहिलंच मैदान. आता मैदान अजून बाईट टाकायच्या आधी जवळजवळ 100-1 फोन मला 100-1 फोन आले म्हणजे माहिती विचारणार. बघा मित्रांनो, बैलगाडी मालकांची इच्छा ह्या फाटीवरती 9 ओपनची मैदान झाली. मात्र सगळ्यांची अपेक्षा होती की या ठिकाणी आदतचं मैदान व्हावं. तर बैलगाडी मालकांची इच्छा आयोजकांच्या वतीने पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांनी या मैदानाला रेकॉर्ड ब्रेक नोंद करायची. धन्यवाद.